तर जय शिवराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. गेल्या एका व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं की केळी पाडल्यानंतर आपण हेरो मारलेला त्या रानामध्ये. आणि आता बघू शकता तुम्ही नांगरट झालेली आहे पूर्णपणे. नांगरटीनंतर जवळजवळ 8 दिवस रान तळलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं रान नांगरटीनंतर झालं. आता हेरो मारून असं होत आहे. याच्यामध्ये अजून डबल हेरो मारला तर चांगलं होते. तुम्ही बघू शकता इकडे डबल हार मारून झालेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण लेवल झालेली आहे. आणि इथं सध्या सिंगल मारा चालू. सिंगल मारल्यानंतर पहिल्यांदा जे असं ढेकळं राहिलेले आहेत ते फुटतात. त्यानंतर डबल मारल्यानंतर जी राहिलेली उरलेली आहेत त्यानंतर ती पण फुटतात. जे याच्यानंतर डायरेक्ट सरी सोडणार आहे आपण ह्यात ऊस लागवडीसाठी. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे होते. पूर्णपणे ढेकळं फुटतात मित्रांनो. केळी नांगरल्यानंतर रोटर पॅक होते ह्याच्यामध्ये. कारण ही जी घाण आहे, घाण नाही ती खत आहे. खत जो आहे तो त्यात अडकते, त्यामुळे रोटर पॅक होते, बरोबर होते. आता ही जी राहिलेली ढेकळं आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही डबल मारल्यानंतर जाते हॅरोमध्ये. जिथे ढेकळं नाही तिथं असं मऊ झालेलं आहे. हे बघा, तुम्हाला डबल हॅरो मारलेलं रान मी दाखवतो. हेच आहे, बघू शकता तुम्ही. हे डबल मारलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता डबल मारल्यानंतर ढेकळं राहत नाहीत. ह्याच्यामध्ये आता डायरेक्ट आपण सरी सोडणार आहे. सरीचा पण पार्ट आपण यामध्ये मिक्स करू, तुम्हाला दाखवणार. ह्याच्यामध्ये डबल मारलंय मित्रांनो. ते पण यासारखंच होतं, पूर्णपणे ढेकळं होती, काळं रान ओलं होतं. त्यामुळं अशा पद्धतीने हे होतं. आता असं व्हायला लागलं. त्यानंतर अजून पण तुम्हाला डबल मारल्यावर मी दाखवतो, ॲड करतो याच्यामध्ये. हेच रान मी तुम्हाला इथं दाखवतो. तिथं बघा, तिथं बोर आहे. त्या बोरच्या समोरचं रान मी तुम्हाला डबल मारल्यानंतर दाखवणार आहे. ते राहिलेलं जे आहे बुडं वगैरे काय असेल राहिलेलं ढेकळं वगैरे, ते याच्यामध्ये भोगा होणार आहे. तर मित्रांनो, केळी रानं जर तुम्ही नीट करत असाल तर ते पहिल्यांदा कटर मारल्यानंतर हॅरो मारणं त्यात गरजेचं, सिंगल किंवा डबल. त्यानंतर मित्रांनो, जर तुमच्यात घाण जास्त असेल, केळी जर वल्ली असलेली घाण राहत नाही, पण वाळली जी असलेली आहे त्यामध्ये थोडं अशी घाण ही जास्त राहते, जास्त अडकते. त्याच्यामध्ये कटर मारल्यानंतर डबल हॅरो मारलेला आहे. केळीच्या सऱ्या अशा होत्या, त्यामुळे डबल हॅरो असा मारला. आणि परत नांगरट हे जी अशी केली, आडवी उभ्या लाईनमध्ये आडवी नांगरट केली. आणि परत हे 8 दिवस तळायला ठेवलेलं आपण. आणि परत याच्यामध्ये हॅरो मारा डबल चालू आहे. केळीच्या रानात कधी रोटर नका मल्चर मारू नका मित्रांनो, कारण मल्चरनं ते बरोबर होत नाही. कटर मारल्याशिवाय केळीच्या रानं नीट होत नाही. ती तुम्हाला जर जास्त माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, केळीला कटर मारला का मल्चर जावं. तर मित्रांनो, आपला ट्रॅक्टर चालत आहे 1500 RPM मध्ये. जॉइंडियर 5405 फोर व्हील टाकून चालत आहे. सी दुसऱ्यात चालत आहे. 1500 RPM सी दुसरा. रनिंगमध्ये केल्यानंतर ढेकळं जास्त फुटतात.